जय हिंद जय महाराष्ट्र. आता मी दवाखान्यात जात आहे. निघालो आहे आता मला. चला चला. आहे का ते आधार कार्ड ते दे रे पण दे रे आवडे ते आधार कार्ड ते. हा नाही लागत ना पॅन कार्ड. हा पॅन कार्ड नाही लागत आधार कार्ड त्याला. चला जा छोटे. हे बघा हे आता काय आवडी छोटी ही पुढे गेली आता. ही आता बघा आधी 10-12 किलोमीटर दवाखाना राहिला. काय इकडे आहे ना माझा हात होते इकडे आहे की. मी नाश्ता करतोय आळमीच्या पुढात आणि दवाखान्यात जाणार. हा चल छोटे. ह्या मॅडमनी ह्या पण थोड्या रागीट आहे पण यांनी थोड्या रागीट आहे पण काम मात्र ते पद्धतशीर व्यवस्थित करतात बघा. कारण स्वभाव थोडा रागीट पाहिजे माणसाला. ह्या गोड बोलून चालत नाही. तुम्ही ऐकलं पाहिजे ना. ऐकलं पाहिजे बरोबर आहे. थोडं म्हणजे तिखट आंबट थोडं खायला पाहिजे. सगळं गोड. आज काठी काढायला सर आज 6 वाजता. हो 6 वाजता सगळं नाही. आम्ही बरोबर 6 वाजता सकाळी फोन केला इथे फोन केला म्हणजे 6 वाजता 6 वाजता. आणि ते दुसऱ्या गोळ्या पण संपलेल्या आहेत. 5 दिवसाच्या गोळ्या देतात होतं तर त्या गोळ्या पण संपलं. येऊन 1 दिवस खायच्या. आम्हाला 100 किलोमीटर नॉर्मल आम्ही आता 100 आले सुरू करून. हां आता परत आम्हाला रात्रीचं परत जायचं. ते सकाळी झालं असतं तर जरा काही झालं परत हां असं त्यामुळे उशीर आला. बघा आता हे कर बंद दरवाजाला. नाव नाही लिहिलं. गोळी बीपीची दुपारी नाव नाही काम करतो चेंज करून देतो. बाबा झोपा बीपी चेक करतो. बरं 12 वाजेल. 12 वाजले 3 तास लागतात. 2-2.5 तास लागतात. ट्रॅफिक असतं. ट्रॅफिक त्या रस्त्याला असतं. जेवण पण जातं. दारू पुढे जायचं. पॉझिटिव्ह राहायचं. पॉझिटिव्ह. हा काही विचार करायचा नाही. कुणाचं काही ऐकायचं नाही. कुणी काही म्हणू द्या किती म्हणू द्या. आपलं जीव आहे तसं सगळं करायचं. काय स्वतःला कुठे हे नाही समजायचं आता हे कसं करू ते कसं करू कुठं जाऊ. माझं मला फक्त काय माझं युट्यूबचं काम मला चालू करता आलं पाहिजे एवढं. काय आता एका हाताने आहे पण जरा थोडा सपोर्ट जर लवकर ते पण तुम्हाला हळूहळू ऍडजस्ट होईल. कसं असतं एकदम गोष्टी मन मानत नाही अजून. हात नाही मन मानत नाही. हात हाय असं म्हणजे असं वर केली की वर असं येते खाली केली खाली जाते. इथं हालचाल होती ना पुढे नाही. काय काय ना तसं सेन्सेशन राहतं. आपला हात आहे काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कुठेही कमी समजायचं नाही. सगळं काही करायचं. सगळीकडे फिरायचं. काय करू वाटतं ते करायचं. आता दवाखान्यातून आमची तपासणी झाली बघा. आता 9 वाजता आता मी घरी जाणार आहे. परत आता त्यांनी शुक्रवारी बोलवलेलं आहे. मग शुक्रवारी परत मग फायनल सांगते. तर आता हे बघा या दवाखान्यातून आता निघालेलं आहे.
वाजता, तरी आम्हाला आता घरी जायला 10 वाजतील. पण ठीक आहे, तर शुक्रवारी परत यायची, परत हाच टायमिंग दिला आहे त्यांनी. तर मग आता मुक्कामी दृष्टीने येऊ आम्ही. तर आता चला. डॉक्टर मिसाळ सरांचं चेकिंग होतं. शेवट पहिलं गणवट सरांचं झालं, नंतर मिसाळ सरांचं झालं. तर त्यामुळे जर आम्हाला टाईम झाला तर ते 7 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे. पण आता ते मिसाळ सर त्यांना पाठीमागं पेशंट असल्यामुळे ते उशिरा आले. त्यामुळं आमचं 1 तास आणखी वाढला. चला एवढं आता घेऊन घरी जातो. धन्यवाद. तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता परत यूट्यूब चॅनल काढू शकतो का ना, व्हिडिओ काढू शकतो का नाही आता गॅरंटी नाही, पण तरी कमीत कमी 2 महिने तर काढू शकत.